रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी सागर कृपाळ. शेतकरी मित्रांनो, आपण ह्या प्लॉटला कारले प्लॉटला रामा ॲग्रोटेकची सगळी उत्पादन वापरलेली आहेत. तर याचा काय रिझल्ट आला आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया. नमस्कार, तुमची ओळख करून द्या. जगन्नाथ भीमराव व्यवहारे, मुक्काम पोस्ट मोहोळ, तालुका गाव कुठलं? गाव खंडाळी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. हा किती एकराचा प्लॉट आहे तुमचा? माझा 1.25 एकराचा प्लॉट आहे. बरं, ह्या पाऊण एकराच्या प्लॉटला तुम्ही रामाडेकची उत्पादन कधीपासून वापरायला चालू केलं? आम्ही 15 दिवसापासून ही म्हणजे कारलं लागण केल्यापासून 15 दिवसापासून त्यांची ही घेतली. वापरली. ह्याच्या अगोदर तुम्ही रामाडेकची उत्पादन कधी वापरली होती का? नव्हती कधी वापरली. म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही तुमच्या रानामध्ये पहिल्यांदाच तुम्ही वापरता? पहिल्यांदाच वापरली. सुरुवातीपासून म्हणजे 15 दिवसापासून वापरली. तर सागर सर, तुमची आणि ह्यांची भेट म्हणजे ह्यांची आणि तुमची ओळख कशी झाली? तर मी खंडाळी ते आल्यानंतर ह्यांचा एक मला फोन आला, आमचा कारल्याचा प्लॉट आहे, व्हिजिटला येऊन जावा. त्यानंतर मी आल्यानंतर एक 15 दिवसाचा प्लॉट होता. जरा उन्हामुळे जरा थोडा ट्रेस मध्ये असल्यामुळे जरा थोडा असा म्हणजे पिवळा पडला होता. मामा सागर सर, हे प्लॉटवर याच्या अगोदर तुमच्या प्लॉटची कंडिशन काय होती? आमचे पाक एकदम असं काही आम्हाला वाटत प्लॉट नव्हतं, तुमच्या मनामध्ये भरत नव्हता? मनात भारत नव्हता. हा. जर त्यानंतर सागर सर आल्यानंतर चांगलं मग त्याच्या फुटवा निघायला चालू झाला. त्याची औषधं घेतल्यानंतर मग आम्हाला मोर चांगलं वाटायला लागलं. तुम्ही ह्याचं नियोजन कसं ट्रीटमेंट दिलं? ह्याला कुठले प्रोडक्ट वापरले जातात? आपण सुरुवातीला रूट मॅजिक ज्ञानशक्ती आणि मायक्रोटन. पहिला डोस तुम्ही रूट मॅजिक, ज्ञानशक्ती आणि मायक्रोटन दिला. मामा, रूट मॅजिक आणि ज्ञानशक्ती आणि मायक्रोटन सोडल्यानंतर बाग तुमच्या प्लॉट मध्ये काय बदल झाला? आम्हाला त्याच्या फुटवा निघायला चालू झाला. म्हणजे प्लॉट तुमचा पूर्ण ओके दिसायला लागला, व्यवस्थित दिसायला. त्यानंतर आता काय झालं? याला काय त्यानंतर आपण रूट मॅजिक, बायोसमृद्धी आणि मायक्रोटन हे दुसरा डोस दिला. दुसरा डोस तुम्ही रूट मॅजिक, बायोसमृद्धी आणि मायक्रोटन दिला. त्या डोस नंतर तुमच्या प्लॉट मध्ये काय बदल झाला? आम्हाला त्याच्यानंतर आम्हाला लांबायला चालू झालं. पुन्हा त्याच्यामुळं त्याची म्हणजे प्लॉटचा पसारा वाढला, काळोखी भरपूर आली. काळोखी आली. कॅनोपी प्लॉटची तुमची पूर्ण वाढली. आता हा किती दिवसाचा प्लॉट आहे? आता हा 1.5 महिना होऊन गेला. त्याला 1.5 ते 2 महिने झाले. आता 2 महिने. तोडे किती झाले तुमचं आता? आमचे 3 तोडे झाले. पहिल्या तोड्याला किती निघलं तुमचं? 200. पहिला तोडा तुम्ही पहिला डोस दिल्यानंतर किती दिवसांनी तोडा झाला तुमचा? आमचा दुसरा डोस झाला का पहिला डोस? म्हणजे ह्याच्या अगोदर डोस किती झाला? तोडा पहिला तोडा व्हायच्या अगोदर पहिला तोडा व्हायच्या अगोदर 2 डोस झाले त्यांना. 2 डोस झाले. 2 डोस. पहिला तोडा झाला. पहिला तोडा किती झाला? पहिला तोडा 200 किलोचा 200 किलो झाला. त्यानंतर ना पहिला तोडा झाल्यानंतर किती दिवसांनी दुसरा तोडा झाला? दुसरा तोडा 4 दिवसांनी झाला. 4 दिवसांनी झाला. त्यामध्ये तुम्ही बायोसमृद्धी, रूट मॅजिक आणि मायक्रोटन दिले. तर दुसरा तोडा किती झाला तुमचा? तिसरा तोडा झाला. दुसरा 400 किलो झाला. 400 किलो झाला. आणि तिसरा तोडा किती झाला? 800 किलो. तिसऱ्या तोड्याला आपण ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी आणि रूट मॅजिक, ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि बायोसृष्टी मिक्स दिलं तुम्ही. दुसऱ्यात आणि तिसऱ्या तोड्यामध्ये गॅप किती पडला? त्याच्या गॅप म्हणजे 5 दिवसाचा गॅप टाकला. 5 दिवसाचा. म्हणजे दुसरा तोडा तुमचा किती किलो झाला म्हणला तुम्ही? 400 किलो झाला. आणि तिसरा तोडा 800 किलो झाला. म्हणजे डबल झाला, म्हणजे डबल पेक्षा वर झाला. म्हणजे तुमचा ज्ञानशक्ती, बायोसृष्टी आणि रूट मॅजिक सोडल्यानंतर तुमचा जो 300 किलो तोडा झाला दुसरा, तो डायरेक्ट 700-800 किलो झाला. म्हणजे तुमची डबल टिबल तुमची वाढ झाली म्हणजे ह्याच्यात. हो. तर तुम्ही ह्याच्या अगोदर कारल्याचा प्लॉट केलता का? ह्याच्या की तो रासायनिक वर तुम्ही स्वतः करतो? स्वतः आम्ही त्याचे. ह्याच्या अगोदर तुमचा प्लॉट असा निघत होता का? हे बी चांगला, उलट त्याच्यापेक्षा अजून चांगला आला. ह्याच्यापेक्षा तुम्हाला चांगला रिझल्ट समान. म्हणजे अवरेज तुमचं चांगलं पडायला लागलं. आता मागचा तुमचा प्लॉटचा खर्च आणि आताचा खर्च बघितलं तर तुमची खर्च आताचा ज्यादा आहे का मागचा ज्यादा होता? मागचा ज्यादा होता, आताचा कमी आहे. कमी. म्हणजे कमी खर्चामध्ये तुमचं उत्पन्न डबल म्हणजे दुपटीच्या वर झाला. म्हणजे रासायनिक पेक्षा रामाटेकचे उत्पादन वापरल्यापासून तुमचा खर्च कमी झाला. खर्च कमी झाला आणि तुमचं उत्पन्न दुपटीपेक्षा जास्त निघालं. शेतकरी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हेच आहे की हे म्हणजे काही वर्षापासून हे कारल्याची शेती करतात, पण ते रासायनिक वर करत होता. तुमचं उत्पन्न निघत होतं
पण तुमचा खर्च जास्त निघत होता. पण तुमचा खर्च जास्त वाढल्यामुळे तुम्हाला जे भेटणारं जे उत्पन्न आहे किंवा तुम्हाला जे भेटणारे पैसे ते तुमच्या मनासारखे भेटत नव्हते भेटत. तर तुम्ही रामायटेक आल्यापासून तुमचा खर्च कमी झाला पण तुमचं उत्पन्न वाढलं. तर आता मागचं कारलं गेलेलं तुमचं 800 किलो कारलं तिसरा तोडला कसं किलोने गेलं तुमचं? आमचं गेलत ते 45 रुपयाने गेलत. पैसे किती झाले तुमचं त्याचे पैसे आता काय मला सांगता येईल. म्हणजे 800 किलो आता तुम्ही बघू शकता की आपण 800 किलो जर धरलं तर 8 चौक 3200 म्हणजे जवळजवळ 3.5. नाही आपण हेच करू मोबाईलवरच करू कारण दुसरा तोडा 400 किलो झालता. 400 गुणिले दुसरा तोडा किती रुपये गेलता? 45 ने गेलता. 45 ने गेलता. पहिला तोडा झाला 50 न. 50 न म्हणजे 18,000 दुसऱ्या तोड्याला तुमचं झालं 18,000 रुपये झालं. तर आता तुमचं निघला 800 किलो 45 रुपयानेच दिला तो म्हणजे 36,000 रुपये झालं. म्हणजे 18,000 16,000 18,000 आणि 36,000 म्हणजे डबल पैसे झाले तुमचं. तर अशी सिस्टीम तुम्हाला ह्याच्या अगोदर कधी भेटत होती का? नाही. म्हणून तर आम्ही यांना सारखं आम्ही प्लॉटवर बोलवतो. शेतकरी मध्ये सांगतात पण आम्ही सारखं म्हणतोय कारण आम्ही प्रत्येक वेळेस सांगताना आम्ही चॅलेंज देऊन किंवा टार्गेट देऊन काम करतोय. कारण रामायटेक क्वालिटी देतोय. ते क्वालिटी आपण जे म्हणतो ना क्वालिटी कारण हे आपण ह्या प्लॉट कडे बघितलं तर हे क्वालिटी जे उदाहरण आहे रामायटेक क्वालिटी का म्हणतंय तर ह्याचं उदाहरण म्हणजे हेच आहे. दुसऱ्या तोड्याला 18,000 रुपये झालं. तिसऱ्या तोड्याला 36,000 रुपये झालं. म्हणजे डबल 18,000चा डबल केला आपण. फक्त 3 डोस. किती डोस झाले? 3 डोस झाले. 3 डोस मध्ये हे झालेलं आहे. ह्याला त्याच्या व्यतिरिक्त काय खाली सोडलं? काही नाही. काहीच नाही सोडलं तुम्ही. तर 3 डोसचा खर्च किती झाला तुमचा? 3 डोसचा सागर सर ह्याला 3 डोसचा खर्च किती झाला? आता 3 डोसचा खर्च 5,000 रुपये झाला. 5,000 रुपये झाला. म्हणजे 5,000 रुपयामध्ये तुमचं बघायला गेलं तर उत्पन्न 36,000 अधिक 18,000. पहिला तोडा किती झाला तुमचा? 200 किलो. तो 50 रुपयाने गेलता. तो 10,000 रुपये म्हणजे 64,000 रुपये. 64,000 उत्पन्न काढायला ह्याला खर्च किती झाला रामायटेकचा? 5,000 रुपये आपण म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगण्यासारखं आहे 5,000 रुपये फक्त खर्च झालाय प्लॉटला रामायटेकच्या उत्पादनाचा. 5,000 मध्ये आज शेतकऱ्यांनी सध्याच्या कंडिशनला 64,000 रुपये कमवले. अजून ह्याचं तोडं किती होतं अजून? आमचे हे प्लॉट चालतो. कारल्याच्या प्लॉटचा आतापर्यंत अनुभव आहे तुम्हाला? आमच्या हेतून मोहर चालणारा प्लॉट मी सांगतो. 3 महिने माझा प्लॉट चालतो. आता ह्या प्लॉटची कंडिशन बघितली रामायटेकवर किती महिने चालेल प्लॉट? हे चालेल की तरी 3-3.5 महिने चालेल. पण उत्पन्न तुमचं किती होणार आहे? 3 लाखापत्र होईल. डबल होणार आहे. म्हणजे 5,000ला आपण घेतले टोटल घेतले 64,000 रुपये. म्हणजे सांगायला सुद्धा असं विश्वास बसणार नाही कारण रामायटेक लोकांना माझा विश्वास आहे. मी जर सांगायला गेलो तर त्यांना काय होतं त्यांना वाटतं की हे कारलं एवढं तोडलेलं नाही वाटत. त्यांच्या दुसऱ्याचे प्लॉट सगळ्या पट्टे माझ्याकडे ऑनलाईन असते. सगळं असतं तुमच्या सगळे आहे मोबाईल मध्ये सगळे आहेत. आपण शेवटचं जसं आपण पुढे आपण व्हिडिओ शूटिंग घेणारच आहे त्या टायमाला तुमचं तोडं वाढत जातं. तुमचं टोटल उत्पन्न किती निघणार आहे तर आम्ही आजपर्यंत हेच दाखवत आलेलो आहे की रामायटेकनं शेतकऱ्यांचा खर्च कमी करून अपेक्षित त्यांच्या मनापेक्षा जास्त उत्पन्न आणि मनापेक्षा जास्त पैसे करून देण्याचं काम आजपर्यंत रामायटेकनं केलेलं आहे. मोहोळ तालुका हा त्यासाठीच काम करत आहे. मोहोळ तालुक्यात बघायला गेलं तर आजपर्यंत तेच घडलेलं आहे. तर आता मी काय केलेलं आहे हे मला ह्यात आनंद वाटला म्हणून मी मिरचीचा प्लॉट पुन्हा एक 15 गुंठ्याचा त्यांच्याकडनंच आता मी पहिल्यापासून. किती दिवसात प्लॉट आहे मिरची? माझे किती 15 दिवस फक्त झाले. आता इथेच आहे प्लॉट. त्याला काय लांब 15 दिवसामध्ये प्लॉट कसा कंडिशन? आता त्याचे कंडिशन त्यांनी येऊन सांगितलं की मला तुम्ही ह्याच्यात माती भरा कारवाया लागला तर त्यांनी आता औषध काही मी अजून घेतले नाही म्हणून मी काही तसं बोलू शकत नाही. मी एक चांगले आपल्या ह्याच्यात ही सांगू शकतो. तुम्ही रामायटेकच्या प्रोडक्टवर तुमच्या भेटलेल्या अपेक्षित उत्पन्नाबद्दल तुम्हाला आतापर्यंत भेटलेल्या पैशावर तुम्ही भरपूर खुश आहे, समाधान? आम्ही खुश आहे. तसे काय आम्हाला कुठं आनंद वाटायचा असं काही नाही. आम्ही आनंद घेतोच ना. हो. बरं तुम्ही आपण तिथं 800 किलो तोडा झाला यानंतर दुसरं शेतकरी काय तुम्हाला येऊन भेटले? मला येऊन भेटतात की माझे कॅन कुठलं हाय काय हाय ते सांगा. आम्ही काय करतो तुमच्या माहितीनुसार तुम्हाला आम्ही माहिती देतो. रामायटेक प्रतिनिधी जेवढं तुम्हाला सांगतात हे सोडायचं म्हणजे तुम्ही तेवढंच करता. माझा प्लॉट बघून जे गेले लगेच दुसरा शेतकरी येतो अरे ह्याला काय सोडलं
त्याला काय केलं ते मार्केटमध्ये सांगा. तुमच्या मालाला काय असं माझ्या मार्केटमध्ये मालाला एकच नंबर भाव येतो. म्हणजे तुम्हाला मार्केटमधून तुम्हाला प्रतिक्रिया आलेल्या आहेत? हो माझे एकच नंबर, तिथं काही दोष नाही. आता उद्या बाजार आहे ना हा, म्हणजे गावात, हा. त्याच्या बाजारात जायचं, हे कारलं कुठने आणले एवढं विचारायचं, लगेच नाव सांगणार ते माणूस. हे सांगायचं तात्पर्य शेतकरी मित्रांनो, कारण हे आम्ही बोलत नाही, हे छती ठोकपणे ह्याने आता ह्यांची जी छती भरून आली आहे, ह्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो असाच आलेला नाही. कारण ह्याला जो प्रतिनिधींनी कष्ट केलेलं आहे, म्हणजे प्रतिनिधींनी जो मार्गदर्शन केलेलं आहे आणि रामाटेकच्या प्रोडक्टची ह्याला जी ताकद लागली आहे, त्या ताकदीच्या जोडावर ज्या क्वालिटीने उत्पादन आम्ही दिलंय तुम्हाला, हो. त्या उत्पन्नाच्या जोडावर तुमचं प्लॉट मध्ये आज मार्केटमध्ये चर्चा आहे तुमची. आमच्या मार्केटमध्ये आहे चर्चा. तुम्ही चला गावात 2 मिनिटात तुम्हाला जाऊ म्हणजे गाडीवर, ते जायला लगेच म्हणतात ते लोक, चला हे कुठं आणलं कारलं, तिथनं आम्ही मार्केट मधनं त्या एवढ्याचे कारलं, बॅग सोडली म्हणत असतील. हा एवढ्याच्यातनं घेतलं कारलं. ही मार्केटमध्ये त्यांनी खरेदी जरी त्यांच्याकडं केली असेल, कुणाकडं व्यापाऱ्याकडं, तरी आमचं कारलं म्हणून आमचं नाव येते तिथे. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता? 5 लिटरच्या केंडाची ताकद काय सांगू शकता? आम्ही 5 लिटरच्या केंडाची ताकद आम्ही काय म्हणलं, तुम्हाला पाहिजे तर घेऊ शकता तुम्ही. आम्हाला काही त्याचं तुम्ही काय सांगताल? आमच्या आम्हाला तुम्ही मार्गदर्शन काय करताल? बाबा आज आम्हाला तुम्हाला सांगतोय, आज आम्हाला नाव ठेवते ते, आम्हाला नाव ठेवते ते इतर शेतकरी, बरोबर. तुम्ही त्याला काय उत्तर द्याल? अहो पाणी काळ आहे, पण ह्याला शेतीत पिकणार ही काळ धान्य बघा तुम्ही, आणि मग बोला तुम्ही मोर. आम्ही सांगू शकतो ना. हेच तुम्ही बॅग सोडली असते किंवा 25 किलो ठिका सोडलं असतं किंवा पोतं सोडलं असतं, तर आम्ही- तुम्हाला 68,000 रुपये आज भेटलं असतं का? नाही भेटणार. नाही भेटलं. आम्ही कशाला भेटतोय ते आम्हाला माहित बी नव्हतं. तुम्ही हे काय तरी पण आम्हाला काळं पाण्याला नाव ठेवते. 68,000 रुपये, 5,000 रुपये मध्ये तुमचं अहो 68,000. त्यांना ज्यांनी नावं ठेवली त्या माणसांनी येऊन समक्ष बघावं. तुम्ही तुमचा नंबर सांगू शकता का? हा? तुम्ही तुमचं नाव अजून एकदा आणि मोबाईल नंबर सांगू शकता का? मला नंबर काही सांगता यायचे नाही. सांगा. मुक्काम पोस्ट खंडाळी, हा. तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तुमचं पूर्ण नाव? जगन्नाथ भीमराव व्यवहारे. जगन्नाथ बेवरा. ह्या प्लॉटला जर कोणाला बघायला यायचं असेल, हे जर तुम्हाला दूध पाणी बघायचं असेल, तर तुम्ही तुमचा नंबर सांगा. कारण शेतकरी मित्रांनो, हे आहेत फक्त अंगठ्यावरचे शेतकरी, म्हणजे जे अंगठेमध्ये जातात ना, ह्याला लिहिता वाचता माझी मोबाईल नंबर पाठ करणं असल्या गोष्टी जमत नाहीत. ह्याला फक्त एकच गोष्ट कळते, प्रामाणिकपणे शेतीमध्ये कष्ट करणे, सांगितलेल्या गोष्टी प्रामाणिकपणे सोडणे, आणि प्रामाणिकपणे सोडल्यानंतर जे आपण बघतोय आता प्लॉटची कंडिशन त्या अशा पद्धतीने बघायला भेटते. आतापर्यंत 3ऱ्या स्टोऱ्यामध्ये किती दिवस झाले पूर्ण ह्याला? 2 महिने होऊन गेले. 2 महिन्यामध्ये 5,000 रुपये खर्चामध्ये आतापर्यंत त्यांनी 68,000 रुपये कमवलेले आहेत ह्या प्लॉट मधनं. तर हे जर प्लॉट बघायचं असेल तर तुम्ही सांगा, तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 9960 94 12 05. 99 60 94 12 05. ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ह्या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला हा प्रत्यक्ष प्लॉट आता सध्याच्या कंडिशनला बघायला भेटेल. आणि हा प्लॉट आता इथून पुढे अजून 3 महिने चालणार, 2.5-3 महिने चालणार हा 3 महिने चालणार. त्यानंतर आपण पुढल्या महिन्यात अजून एक ह्याची शिटून घेऊ. त्यानंतर आपण त्या टायमाला जो भेटलेला उत्पन्न आहे, तुम्हाला जो भेटलेला अपेक्षित पैसे आहेत, कॅश आहेत, हो. ते आणि खर्च, त्या टायमाला आपण shooting मध्ये बघू करू. शकता. हा, त्या टायमाला तुमच्या मोबाईल मध्ये तुमचा मोबाईल जवळ ठेवा. हा. आपण त्या टायमाला सगळं क्लिअर कट दाखवू. माझ्या मुलाकडे असतो मोबाईल. हा. मी काय त्याच्यावर जास्त देणं पैसे सगळं घेणं. आपण दाखवू. हा. मुलाला आपण तुमच्या मुलाला इथं परत घेऊ आपण फुले shooting मध्ये. बारशीला गेला माल घेऊन, आज गेलं आज माल तुमचा मार्केटला माल गेलेला आहे. माल गेला. आजचा मार्केट निलाव झाला का तो? नाही, आता तिला जागेवर बांधून दिल ते आम्ही. जागेवर ठरवून दिलेला आहे. हो, ते जागेवर दिलतात ती 33 रुपयाने. 33. तर आपण पुढल्या भागामध्ये आपण ह्यांचं अजून एकदा व्हिडिओ काढू. त्या टायमाला असं आपण ह्यांचं 2-3 व्हिडिओ काढू आपण. शेवटला ह्या टोटल किती एकराचा प्लॉट आहे? 1 एकराचा प्लॉट आहे. पाऊण एकर म्हणजे पाऊण एकर आहे माझ्या plot. पाऊण एकरामधून ह्याला अपेक्षित किती उत्पन्न भेटलं आणि किती पैसे भेटले आणि रामाटेकच्या ह्या कारल्याच्या प्लॉटला किती खर्च झाला? आम्ही दुसरे औषधच कुठले वापरत नाही. कुठलीच वापरत नव्हतो. काही रामायण हो, तर आपण फवाराचे आपण बघू औषधं शकतो कशी- सेटिंग वगैरे कशी सेटिंग हा आणि पानाची काळोखी कॅनोपी कॅनोपी बघितल्यावरच कळतंय. हा. तर आपण नंतरच्या भागामध्ये आपण ह्याची सविस्तर अजून एकदा चर्चा करू. आपण तुमचा अजून एक व्हिडिओ काढू बरं. नंतर. असं आपण 2-3 व्हिडिओ काढू. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. त्याच्यानंतर आपण दुसरा व्हिडिओ पुढील महिन्यामध्ये काढू. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.